श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पशुपती व्रत हे कसं करायचं, पशुपती व्रताबद्दलची माहिती किंवा त्याचे काही नियम आहेत ते पाहणार आहोत. तर बघा, पशुपती व्रत हे 5 सोमवार करायचे असते. बघा, आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट असू द्या, दुःख असू द्या, आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात. परंतु बघा, कोणतेही व्रत करताना त्या नियमांचं पालन किंवा त्याच्या ज्या काही अटी आहेत त्या पूर्ण करूनच ते करावं लागतं. बघा, ज्यांनी कोणी पशुपती व्रत केलं असेल त्यांना अनुभव असेलच. हे पशुपती व्रत केल्याने त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतातच. बघा, ज्याने कोणी पशुपती व्रत केलेले असतील त्यांचे काही जे अनुभव आहेत, म्हणजे त्यांच्या ज्या काही इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्या प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण का, यामागचं कारण असं आहे की बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं, पण या दुःखातून बाहेर निघण्याचे मार्ग जे असतात ते प्रत्येकालाच माहीत नसतात. काही व्रत असे असतात, काही देवांच्या उपासना असतात. त्यामुळे आपण जर या कमेंटमध्ये सांगितले आपले अनुभव तर त्याच्यापासून त्यांना मोटिवेशन मिळतं आणि ते देखील ते व्रत करू शकतात आणि त्या व्रतांचा फायदा त्यांना देखील होऊ शकतो. म्हणून कमेंटमध्ये नक्की तुमचे अनुभव सांगा. आणि बघा, एखाद्या व्यक्तीने जर तुमचे बघून कोणतेही व्रत केले किंवा सेवा केली तर त्या सेवेचं फळ किंवा पुण्य म्हणतात ना, ते थोडं तरी तुमच्या वाट्याला नक्कीच येतं. बघा, आता पशुपती व्रत कसं करायचं हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला पशुपती व्रत का करायचं हे अगोदर सांगणार आहे. बघा, आपण बरेच अनुभव घेतलेले असतात, आपल्या मैत्रिणी असतात, आपले फॅमिली मेंबर असतात, ओळखीतले असतात. ते आपल्याला असं सांगत असतात की मी खूप स्वामी सेवा करते किंवा मी खूप या देवाचे व्रत वैकल्प करते, तरी देखील माझ्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी आहेत, इच्छा काही पूर्ण होत नाहीत, घरामध्ये अजिबात वातावरण चांगलं नाही, घरामध्ये खूप अडचणी आहेत, कर्जाचा डोंगर आहे, कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसत नाहीत. अशी बरीचशी संकट ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच. बघा, संकट ही खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत, एकापेक्षा एक संकट येत आहेत. एक संकट संपत नाही तोपर्यंत दुसरं संकट उभं राहतं. अशा असंख्य ज्या काही त्रास आहेत किंवा आपले जे काही म्हणतात ना की आपल्या वाट्याला आलेले दुःख आहेत, यांपासून मुक्ती मिळावी किंवा मार्ग मिळावा. बघा, यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी देवांच्या सेवा उपाय या कराव्याच लागतात आणि कोणतीही सेवा मनापासून केली तर त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळते, हे मात्र खरं आहे. आणि बघा, या सर्व संकटांवरती पर्याय म्हणून तुम्ही पशुपती व्रत नक्की करा. बघा, भगवान शंकर हे अतिशय भोळे आहेत. भक्तांच्या हाकेला ते लगेच धावून जातात आणि आपल्या भक्तांवर ते प्रसन्न होतातच. तुमच्या आयुष्यामध्ये जर काही संकट असतील ना तर ते व्रत तुम्ही अवश्य करावं. हे व्रत करायला अतिशय सोपं आहे, काहीही अवघड नाही. 5 सोमवार आपल्याला हे व्रत करायचं आहे. 5 सोमवार म्हणजे बघा, तुमचे एका महिन्यामध्ये हे व्रत होऊन जाईल. त्याचा अत्यंत कमी कालावधी असतो. आता हे व्रत कधी करायचं तर बघा, संकट ही आपल्या आयुष्यामध्ये सांगून येत नाहीत, ती कधीही येतात. त्याचप्रमाणे तुम्ही हे पशुपती व्रत कोणत्याही सोमवारपासून कोणत्याही पक्षामध्ये कोणत्याही तिथीला करू शकता. बघा, आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे किंवा पुढच्या सोमवारी कोणत्याही तिथीला तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता. बघा, या व्रतामुळे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. या व्रताचा खूप जणांना चांगला अनुभव देखील आलेला आहे. बघा, पण एकच एवढं माझं सांगणं आहे की कोणतंही व्रत करताय तर ते तुम्ही अगदी मनापासून करा. कारण मी व्हिडिओमध्ये सांगते, माहिती देते म्हणून तुम्हाला करायचंय आणि मनामध्ये आपला असा काही भाव नाहीये तर ही गोष्ट अजिबात करू नका. कोणतीही सेवा व्रत मनापासून केलं तर त्याचं फळ हे निश्चितच मिळतं, हे मी तुम्हाला नेहमी सांगते. तर बघा, आता हे व्रत जे आहे ते फक्त 5 सोमवार करायचे असते. बघा, आता हे व्रत तुम्हाला तुमच्या यथाशक्ती मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे. बघा, तुमची जर श्रद्धा असेल तरच तुम्ही कोणतंही व्रत करा.
मनात देवाबद्दल भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, शिवशंकर आहेत ते आपल्या भक्तांचे मनापासून हाक ऐकतात आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आता बघा, हे व्रत कसं करायचं, नियम काय आहेत, तर बघा मी तुम्हाला आजही सांगते, इथून पुढेही सांगेन आणि कधीही तुम्ही लाईफमध्ये लक्षात ठेवा की कोणतंही व्रत हे नियमानुसारच करायचं. नियम पाळून जर केलेलं व्रत असतं त्याचे आपल्याला परिणाम किंवा त्याचे फायदे खूपच चांगले होतात. त्यापासून आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होतात. आता बघा, मी एक तुम्हाला इथे उदाहरण देते. तुम्हाला जर स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत, हे व्रत करायचं आहे, तर बघा मी नॉनव्हेज खाल्लं तर चालेल का, तर असं अजिबात नाही करायचं. तुम्ही अजिबात नॉनव्हेज खायचं नाही. घरातील खातात, खाऊ द्या, त्यांना करून द्या, पण तुम्ही स्वतः व्रत करताय तर नॉनव्हेज खायचं नाही. हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. बघा, तुम्ही स्वतः व्रत करताय ना, तर त्याचे नियम देखील तुम्ही स्वतः पाळा. घरातल्यांनी नाही पाळले तरी हरकत नाही. बघा, तुम्ही व्रत करत असाल आणि जर नियम पाळणार असाल तरच ते व्रत करा. नियम पाळणार नसाल तर तुम्ही व्रत अजिबात करू नका, तुमचा टाईम वाया जाईल. बघा, पशुपती व्रत जे आहे तुम्ही कोणत्याही सोमवारी चालू करू शकता आणि हे व्रत जे आहे ते तुम्हाला शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे. आता बघा, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आपल्या घरामध्ये देखील महादेवांची पिंड असते, मग घरामध्ये केलं तर नाही चालणार का, तर नाही चालणार. हे व्रत तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे. बघा, मंदिरामध्ये आपण जातो किंवा प्रत्येक व्यक्ती जातो तो चांगल्याच मनाने जात असतो. घरामध्ये जी सकारात्मकता असते त्याच्या कित्येक पटीने किंवा 1000 पटीने म्हणा सकारात्मकता मंदिरामध्ये असते. त्यामुळे आपण जी घरी सेवा करतो त्यापेक्षा मंदिरात केलेली सेवा ही अतिशय फलदायी ठरते. तर बघा, सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची, आपले सगळे नित्यकर्म आटपून घ्यायचे आहेत आणि या दिवशी आपल्याला स्वच्छ असे पांढरे कपडे घालायचे आहेत. तुम्ही ड्रेस घालू शकता, साडी घालू शकता, कुर्तीज घालू शकता, असं काही नाही, पण कलर मात्र पांढराच असावा. कारण तुम्हाला माहिती आहे बघा, भगवान शिवशंकरांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जाताना तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये दूध, पंचामृत, पाणी, अगरबत्ती, धूप, कापूर, पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र ही 108 असावी, धोत्र्याचं फळ, त्यानंतर बेलाचं फळ, असं सगळ्या प्रकारचं साहित्य घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर 11 वेळा पाण्याने, त्यानंतर 11 वेळा पुन्हा पंचामृताने, परत 11 वेळा दुधाने, परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे बेलपत्र नेलेले आहेत ते 108 बेलपत्र ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्रजप करत महादेवांच्या पिंडीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचा, दिवा लावायचा, त्यानंतर अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला महादेवांची पूजा करायची आहे. आणि हो, एक गोष्ट सांगायला विसरले, कोणतंही एक फळ नैवेद्य म्हणून तुम्ही महादेवांना अर्पण करू शकता. बघा, या उपवासाला तिखट, मीठ, त्यानंतर आंबट अशा कोणत्याही गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीत. तुम्ही फक्त फलाहार, दूध घेऊन हा उपवास करू शकता. आणि हो, सकाळीच का तुम्हाला मंदिरात जायचं आहे की ही पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला काहीही खायचं नाही, म्हणून सकाळीच मंदिरात जाऊन पूजा करून तुम्हाला यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकता. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडू नका, कोणाला अपशब्द बोलू नका. हे सगळं आपल्या स्वार्थासाठी करा की बघा, आपण कोणतंही व्रत करतोय त्या व्रताची आपल्याला लवकर फळप्राप्ती व्हावी, यासाठी आपल्याला या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत. आता यानंतर संध्याकाळी पुन्हा आपल्याला ते ताट जे आपण सकाळी तयार केलेलं होतं ते घेऊन तुम्हाला पुन्हा मंदिरात जाऊन पूजा करायची आहे. परंतु आता मंदिरात जाताना तुम्हाला त्याच्यामध्ये 2
गोष्टी अजून वाढवायच्या आहेत, त्या म्हणजे तुम्हाला घरात बनवलेला कोणताही गोड पदार्थ तुम्ही प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून मंदिरामध्ये न्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये अगदी तुम्ही शिरा, खीर काहीही बनवा, पण ते घरामध्ये बनवा। हे बनवून तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर या प्रसादाचे किंवा नैवेद्याचे 3 भाग तुम्हाला करायचे आहेत। त्याच्यातील 2 भाग शिवशंकरांना अर्पण करायचे आणि त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला 6 दिवे त्या ताटामध्ये घेऊन जायचे आहेत मंदिरात। आता तुम्ही दिवे कणकेचे करू शकता किंवा मग मातीच्या पणत्या घेऊ शकता किंवा स्टीलच्या पणत्या घेऊ शकता। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या सोमवारी जो दिवा तुम्ही वापरलाय, म्हणजे मातीची पणती वापरली किंवा कणकेचा दिवा असेल की स्टीलची पणती असेल, तशीच तुम्हाला प्रत्येक 4 सोमवारी वापरायची आहे। बघा, आज मातीची वापरली तर पुढच्या सोमवारी तुम्ही कणकेची करा, असं अजिबात करायचं नाही। जे पहिल्या सोमवारी केले ते शेवटच्या सोमवारपर्यंत करायचं। बघा, त्यानंतर ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। त्याच्यातील 5 दिवे आहेत ते भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत आणि एक दिवा तुम्हाला पुन्हा आपल्या घरी घेऊन यायचा आहे। बघा, मंदिरामध्ये ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। घरी येताना तुम्हाला त्या नैवेद्यातील 1 वाटा आणि तो 1 दिवा घेऊन ताटामध्ये घरी यायचं आणि घरामध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला तो दिवा आहे तो तुमच्या उजव्या हाताला मुख्य दरवाजाच्या इथे लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे। आणि बघा, या व्रताचा जो उपवास आहे तो तुम्हाला सोडायचा आहे। उपवास सोडत असताना पहिला जो घास आहे तो तुम्ही मंदिरातून आणलेला नैवेद्य आहे त्याचा खाऊनच उपवास सोडायचा आहे। त्यानंतर तुम्ही कोणताही पदार्थ म्हणजे भाजी, पोळी, वरण, भात कोणताही पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता। बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जो मंदिरातून प्रसाद आणलेला आहे तो फक्त घरातल्यांनीच खायचा आहे, बाहेरील व्यक्तीला तो अजिबात द्यायचा नाही। तर मी ही जी माहिती सांगितली, कळालं का तुम्हाला की हे व्रत कसं करायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल। तर बघा, या व्रताला सुरुवात केली ज्या मंदिरातून केली त्याच मंदिरामध्ये तुम्हाला 4 सोमवार जायचं आहे। तुम्ही जे दिवे पहिल्या सोमवारी लावले तेच दिवे तुम्हाला 4ही सोमवारी लावायचे आहेत। त्यानंतर नॉनव्हेज खायचं नाही किंवा तुम्ही ज्या घरामधून व्रताला सुरुवात केलेली आहे त्याच घरामध्ये तुम्हाला ते व्रत पूर्ण करायचं आहे। त्यानंतर मंदिरातून आणलेल्या नैवेद्याचाच घास खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे। अशा प्रकारे असे एकदम साधेसुधे नियम पाळून तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचं आहे। तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने जर हे पशुपती व्रत पूर्ण केलं किंवा मनापासून त्याच्या नियम अटी मांडल्या तर नक्कीच भगवान शंकर तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला या व्रताचे फळ नक्कीच मिळेल। चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।